नमस्कार. ऋणानुबंधच्या 9व्या भागात मी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. मी सोनाली ब्रीत आणि मी राकेश मोरे. आणि आज आपण भेटणार आहोत, आता तर तुमच्या लक्षात आलं असेल, पेंटिंग्स बघून, आर्ट बघून, तेजश्री मगदूम आणि सौरभ मगदूम यांना. सो वेलकम तेजश्री आणि सौरभ, आणि धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. सो तुमचा आज इंटरव्ह्यू होत आहे, कसं वाटतंय तुम्हाला? सेम, म्हणजे असं पहिल्यांदाच कोणतरी इंटरव्ह्यू देते, त्यामुळे नवीन, थोडं नर्वस, थोडं एक्सायटेड. पण काय आपलं एकदम सिम्पल सोबर इंटरव्ह्यू आहे, सो तुम्हाला पण आवडेल. सौरभ, तुझ्यापासून स्टार्ट करूया. तू सांग की आम्हाला, तू कुठून आहेस, तुझा जन्म कुठे झाला, शाळा कुठे होती? हो, नक्कीच. मी म्हणजे बेसिकली बॉर्न अँड ब्रॉट अप इन नवी मुंबई, वाशी. आणि तसं जन्म माझा कोल्हापूरला, म्हणजे माझ्या आईचं आजोळ कोल्हापूर, त्यामुळे जन्म कोल्हापूरला झाला. पण पूर्ण आय थिंक मी 3-4 वर्षाचा असताना मी नवी मुंबईत मूव्ह झालो, आणि त्यावेळेपासून म्हणजे स्कूलिंग वगैरे वाशीमध्येच होतं. अच्छा. फादर अग्नल स्कूलमध्ये. तर माझे आई बाबा दोघेही वाशीमध्ये प्राध्यापक होते, साहित्यिक आणि सामाजिक कार्यात बरेच इन्व्हॉल्वमेंट. त्यामुळे दोघेही प्रोफेसर असल्यामुळे माझ्यावर सगळे क्लास, स्कूलमध्ये वगैरे लक्ष राहायचं लोकांचं. घरी कंप्लेंट्स. त्यामुळे फार काय मला स्कोप नव्हता इकडे तिकडे करायचा. म्हणजे स्कूलिंग मेनली वाशीमध्ये झालं, आणि मी डिप्लोमा केल्यानंतर ते पण मुंबईतच, चेंबूरमध्ये. अच्छा. 10वी नंतर. आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला कोल्हापूरला होतो. आधी कोल्हापूरला जन्म, मग मुंबईमध्ये शिक्षण, शाळेचं, कॉलेजमधलं, आणि परत कोल्हापूरला डिप्लोमासाठी. येस. राईट. ओके, गुड. तेजश्री, तुझ्याबद्दल काय सांगशील? तू कुठे वाढलीस, कुठे जन्म झाला? माझे आई बाबा सांगलीच आहेत, आणि माझा जन्म तिकडे झाला भिलवडी गावामध्ये. अच्छा. पण माझ्या बाबांची नोकरी, माझे बाबा एसटी ड्रायव्हर होते, तर ते दापोलीला होते. रत्नागिरी डेपोमध्ये त्यांची नोकरी होती, तर ते दापोलीला होते. त्यामुळे पूर्ण लहानपणापासून ते अगदी लग्न झालं तोपर्यंत ते दापोलीलाच होते. माझं पुढचं सगळं दापोलीला होतं. शिक्षण, शिक्षण, शाळा, हायस्कूल पर्यंत सगळं दापोली, 12वी पर्यंत. काय सांगशील, कसा होता तो प्रवास? छान होता. शाळा आणि छान होता. बालपणातली काही एखादी आठवण शेअर करावीशी वाटते? म्हणजे माहित नाही मला किती लोकांना दापोली माहितीये, पण दापोलीला मिनी महाबळेश्वर असं म्हणतात. छोटस गाव होतं एकदम. आता खूप डेव्हलप झालंय, खूप टुरिस्ट आणि सगळ्या दृष्टीने खूप खूप वाढलंय ते. आता मी एवढ्यात गेलेही नाही, 2 वर्षापूर्वी गेले होते तेव्हा खूप, म्हणजे मलाच ओळखता नाही एवढं बदललंय. पण छान होतं छोटस. म्हणजे आम्ही सकाळी शाळेत जायला निघायचो थंडीच्या दिवसात, पूर्ण धुकं रस्त्याला, आणि सेफ वातावरण, की आम्ही सगळी मुलं, शाळेची मुलं पूर्ण रस्त्याला, आणि येताना जाताना आम्ही फक्त असं पेरेंट्सनी सोडायला आणि आणायला येणं वगैरे कन्सेप्ट नव्हतीच काही. त्यामुळे सगळे फ्रेंड्सनी जायचं यायचं, खूप छान, असं सिम्पल एकदम. सह्याद्रीच्या कुशीत म्हणजे, आणि रस्त्याला आंब्याची झाडं, शाळेत येताना जाताना आंब्याचे असे सडे पडलेले, आंब्याचे असे सडे, एकदम एकदम म्हणजे असं तो खूप सुंदर काळ होता. लहानपण आमचं खूप छान. म्हणजे आम्ही जाताना येताना थंडीच्या दिवसांमध्ये ते धुकं, किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करवंद, जाळीची करवंद काढून तोडणं आणि खाणं, त्या सगळ्या रानटी गोष्टी. आणि तुझं अगदी वेगळं, म्हणजे तू नवी मुंबईतच मोस्टली. काय लहानपणीचं एखादी आठवण? आठवणी म्हणजे तशा भरपूर आहेत. तो तुझा तर एक बसमध्ये झोपला होतास, तो एक किस्सा सांगू शकतोस, शेअर करू शकतोस? तर खूप लहानपणीचा आहे. आय थिंक मी जेव्हा फर्स्ट टाइम स्कूलला गेलेलो, तेव्हा बसमध्ये म्हणजे आईने सोडलेलं, आणि पूर्ण शाळा संपल्यावर सगळे मुलं आले घरी, मी काय आलो नाही. अच्छा. आणि मग आई शोधत होती सगळीकडे की हा कुठे, कॉलेज, शाळेत फोन केला, पहिलाच दिवस अजून आला नाही. आणि मग शेवटी बसमध्ये बस ड्रायव्हरला कॉल केला, आणि मग बसमध्ये कुठे बस आहे तिकडे गेले. म्हणजे बसच्या ती आमचा स्टॉप घेऊन पुढे 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 लास्ट स्टॉप पर्यंत गेलेली, आणि मग कळलं की मी लास्ट सीटवर झोपलो. झोपायची आवड तेव्हापासून. पण म्हणजे वाशीमध्ये त्या, जसं तेजस्वी म्हटली, जसं दापोलीमध्ये तेव्हा तेवढं कमर्शियल टुरिझम नव्हतं, तसंच नवी मुंबई पण एक नवीन डेव्हलपिंग असं सिटी होतं त्यावेळी. त्यामुळे आताच्या नवी मुंबईमध्ये आणि त्या आम्ही जे 90s मधलं नवी मुंबई खूप
फरक आहे, बरोबर. त्यावेळी इट वॉज लाईक आम्ही पण युजली स्कूलला चालत किंवा सायकलनी वगैरे जायचो, तर इट्स एकदम हे होतं नॉर्मल तेजस्वी, तुझं कॉलेज कुठे झालं? 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज पर्यंत मी दापोलीला होते. त्याच्यानंतर माझं 1 वर्ष बीएससी पण झालं. अच्छा. पण मला आर्ट मध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी आर्ट फील्ड चूज केलं आणि मग मी पुण्यात SNDT कॉलेजला कोथरूडला. अच्छा, ओके. सो तू डिग्री हा, म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही माझं SNDT SNDT पुण्यात. आणि तुझं ग्रॅज्युएशन झालं हे कुठल्या फील्डमध्ये? आर्ट मध्ये, व्हिज्युअल आर्ट. व्हिज्युअल म्हणजे माझी डिग्री बॅचलर्स इन व्हिज्युअल आर्ट, मास्टर्स इन व्हिज्युअल आर्ट अशी. तुझी फील्ड थोडी वेगळी आहे, सो आम्हाला त्याच्याबद्दल थोडं सांग. आम्ही तुझं वर्क तर बघतोच बऱ्याच ठिकाणी, राईट, पण तू कसं काय डिसिजन घेतलंस की तुला याच फील्डमध्ये करिअर करायचं आहे? तर ते कधी झालं आणि कसं झालं? तसं आता आपण बघितलं तर करिअर गायडन्ससाठी बरेच संस्था असतात किंवा बरेच असे, तो पण एक प्रोफेशन आहे तेही आजकाल. तर तेव्हा आय थिंक आपल्या सगळ्यांच्याच वेळेला त्यावेळेला तसं नव्हतं सांगणार की तुम्ही ह्या रस्त्याने जा किंवा हे चूज करा. तेव्हा बघितलं तर तेव्हा मेडिकल, सायन्स आणि मी दापोलीतली असल्यामुळे ऍग्रिकल्चर. कारण ऍग्रिकल्चर दापोलीतले इंडियातले जे 5 मेन कॉलेजेस आहेत ऍग्रिकल्चरचे, त्यातलं एक मेन कॉलेज दापोलीत आहे सगळ्यात मेन. तर ते सगळ्यांचा ओढ तसा असायचा की एकतर इंजिनिअरिंगला जायचं, एकतर मेडिकलला जायचं, नाहीतर ऍग्रिकल्चर कॉलेज चूज करायचं असं. पण मला पहिल्यापासून आर्टची चॉईस म्हणजे आता सगळ्यांनाच आपल्याला असतं की काही ना काही ऍक्टिव्हिटीज करत राहायच्या. तर मग ड्रॉइंगचं बनवा, ग्रीटिंग कार्ड्स बनवा, सगळं मी करत राहायचे. पण म्हणजे ते सगळ्या आर्टच्या सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडायचं. तर तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की आर्ट फील्डला जायचंय. मग माझं 1 वर्ष मी बीएससीला सगळ्या मित्रमैत्रिणी ऍज सायन्स आणि मेडिकल नाही, मी प्लेन बीएससी जॉईन केलं. 1 वर्ष मी केलं आणि त्याच्या तेव्हा म्हणजे मला अशी सवय होते, म्हणजे आम्ही इथे जसं आपलं आहे की आपण घरापासून लांब आहोत आणि इथले सगळे फ्रेंड्स म्हणजे आपले जवळचे असतात. तसंच मम्मी पप्पा आमचे मेन सगळे नातेवाईक सांगलीला होते, मम्मी पप्पा इकडे होते दापोलीला. तर तिथे आमचे सगळे फ्रेंड्स जे होते त्यांचे पेरेंट्स आणि सगळे तेच आमची फॅमिली होती. तर त्यांना सगळ्यांना माझ्या आर्टची चॉईस आवड माहिती होती. ज्ञानदा म्हणून माझी मैत्रिणी, तिच्याही पुण्याची, आणि ते त्यांना सिटीतल्या लोकांना थोडा अंदाज असतो काय फील्ड आहे आता, काय चालतंय. त्यांनी मला एका न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती की व्हिज्युअल आर्ट, SNDT मध्ये व्हिज्युअल आर्ट हा नवीन कोर्स चालू होतो, तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर असं. तर तेव्हा माझं बीएससी ऑलरेडी 1 वर्ष झालेलं होतं जस्ट. आणि मग त्यांनी मला दाखवलं, बघ त्याच्याशी तुला जायचं असेल तर ते चांगली आहे म्हणून. मग मी त्याच्यानंतर मम्मी पप्पांना वगैरे विचारलं आणि म्हणजे तेव्हा मला फर्स्ट क्लास होता बीएससीला. सो थोडं पप्पांचं वगैरे असं होतं, कारण ते कष्टातनं आलेले लोक, त्यांचं असं होतं की मुलीने पायावर उभं राहावं, काही दुसरं आहे. आणि आर्ट म्हणजे तुला काय मिळणार आहे, आर्ट राईट. तेव्हा तसंच होतं की तू सायन्स मेडिकल काहीतरी करशील तर तू कॉलेजमधून बाहेर पडल्या तुला नोकरी लागेल, त्याच्यातनं तुला काय मिळणार आहे. तर ते थोडंसं तेव्हा होतं. पण मग आईचा माझा तेव्हा सपोर्ट होता की तू जा म्हणून, मिळेल काहीतरी. आणि तेव्हा SNDTच्या ज्या माझ्या प्रिन्सिपल होत्या तिथे, माझ्या आर्ट डिपार्टमेंटच्या ज्या HOD होत्या, त्यांनी मला हे केलं की तू ये, काही ना काही तुझं होऊन जाईल. मग तेव्हा मी गेले SNDTला. थोडस काही आर्ट क्रिएटिव्हिटी तुझी अशी कुठे दाखवली होती किंवा काही एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला होता? दापोली ना खूप छोटी सिटी, खूपच छोटी. म्हणजे ह्या सगळ्या फील्ड, म्युझिक म्हण, आर्ट म्हण, त्याचं काही संबंध नाही, काहीच नाही. क्लासेस किंवा काहीच एक्सपोजर नाही. फक्त सायन्स, तुला क्लासेस लावायचे असले तर मॅथ्स, सायन्स याचे क्लासेस तुम्ही लावू शकता, एवढंच होतं. दापोलीचं छोटंच. प्रिन्सिपलना भेटली? हा, मग मी, माझा भाऊ, चुलत भाऊ माझा पुण्यात होता तिथे. मग मी तिकडे गेल्यानंतर म्हणजे मम्मी पप्पा आणि तो त्यांच्या भरोशाने पुण्याला गेले. मग त्यांनी, मम्मी पप्पांनी मला आणि भावानी वगैरे हॉस्टेलची सेटल करून देऊन मग मी तिकडे सुरू केलं. आणि मग ते किती वर्ष तू होतीस त्या कोर्स? बॅचलर्स माझं 4 वर्षाचं होतं आणि मास्टर्स 2 वर्षाचं. 6 वर्ष, टोटल 6 इयर्सचा हा कोर्स. तुझ्याबद्दल सांग. तुझं इंजिनिअरिंग आम्हाला माहिती, तू ह्याच्यामधून केलास कोल्हापूर? मी येस, नाही, डिप्लोमा मी ऍक्च्युली मुंबईमध्ये चेंबूरमध्येच विवेकानंद कॉलेजमध्ये केलं. आणि मग इंजिनिअरिंग साठी मी कोल्हापूरला होतो, DY पाटील कॉलेजला. ऍक्च्युली माझं आजी मामा वगैरे कोल्हापूरलाच फॅमिली, त्यामुळे मी त्यांच्याकडेच राहिलो इंजिनिअरिंगचे 3 वर्ष. तो मस्त गेले, भरपूर मेमरीज आहेत डिप्लोमा. आजी खूप छान होते, म्हणजे मी बघितला नाहीये त्यांना,
पण त्यांनी नातवंडांचे खूप लाड केले, खूप लाड केले. आणि त्यांचे एक किस्से आहेत की तो डिप्लोमाला वगैरे असताना, म्हणजे ह्यांचं असं 2 मजली घर आहे, कोल्हापूरचे घर आहे आमच्या मम्मींचं. तर ते 2 मजली घर आहे आणि त्यांनी खालचं घर, ते खालचे रूम्स भाड्याने वगैरे द्यायचे आणि वरती ते राहायचे. तर खाली आता हा होता म्हटल्यावर त्यांनी ते अभ्यासाला वगैरे रूम ठेवली होती. आणि मग हे रात्री एक्झामच्या वेळेला वगैरे अभ्यास करतात वगैरे म्हणून मग ते बसायचे आणि आजी झोपलेल्या असायच्या बाहेरच्या खोलीतच वगैरे. तर हे लोक पहाटे उठून वगैरे स्टँडवर पोहे बिहे खायला जायचं आणि स्कूटर होती तेव्हा त्यांची, की स्कूटरने जायचं असं असायचं. ऍक्च्युली आजी नेहमी म्हणजे वरच्या ह्याच्यात एकदम असं सगळं दिसेल समोर गेट आणि सगळं अशा ह्याच्यात ती म्हणजे झोपायची. त्यामुळे तिचं नेहमी असं आम्ही म्हणजे एवढं स्कूटर एकदम म्हणजे आधी किक मारायचंच नाही, बाहेरपर्यंत लांब घेऊन जायचो. लांब गेल्यावर मग आणि तू इंजिनिअरिंग मुद्दाम कोल्हापूरलाच घेतलेलंस आज? हा, म्हणजे त्यावेळी म्हणजे काही ऑप्शन्स होते. डिप्लोमा नंतर आय थिंक रिस्ट्रिक्टेड होतं थोडं, त्यामुळे काही ऑप्शन होते त्याच्यात कोल्हापूरचा बेटर वाटला. आणि तुझं इंजिनिअरिंग कुठल्या फील्डमध्ये? इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग तू परत जॉबसाठी मुंबईत आलास की? हा, तर मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर ऍक्च्युली कसं झालं, माझं ऍक्च्युली कॉलेज थ्रू एक कॅम्पस मला जॉब मिळालेला. बट त्यावेळी कसं होतं, ते इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये होतं आणि 2 वर्षाचा बॉन्ड वगैरे असायचं त्यावेळी. आणि मला पुढे अजून MBA करायचं म्हणजे इच्छा होती. तर मी एक्झाम्स देत होतो, कॅट, GMAT वगैरे. आणि तर त्यामुळे मी तो जॉब घेतला नाही. एक्झाम देता देता ते IMS म्हणून एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे कॅटचं, ऍज अ काउन्सिलर म्हणून मी जॉईन केलं. थोडे आय थिंक 5-6 महिने मी केला सुरुवातीला. सो दॅट वॉज काइंड ऑफ माय फर्स्ट जॉब. BKC मध्ये होता तो. आणि बिकॉज लाईक तर त्यावेळी म्हणजे मी स्वतः त्या ह्याच्यातून जात होतो राईट, एक्झाम्स. आणि सो काउन्सिलिंग अदर स्टुडंट वॉज इझी बिकॉज आय वॉज गोइंग थ्रू दॅट होन बाय मायसेल्फ. तर मग त्यामुळे त्या सुरुवातीलाच आय थिंक पहिल्या 2ऱ्या महिन्यात मला ऍज अ बेस्ट काउन्सिलर वगैरे त्यांनी अवॉर्ड वगैरे पण दिला. कारण मला माहिती होतं की व्हॉट किड्स आर गोइंग थ्रू वगैरे. तर ते पण ते मी एक 6 महिने केला. त्याच्यानंतर मग मी विचार केला की मे बी कॅन ऑल्सो टेक सम एक्सपिरियन्स आणि मग आय कॅन डू माय MBA. तर मग मी त्याच्यानंतर मला एक ऑफ कॅम्पस इन्फोसिस मध्ये माझं सिलेक्शन झालं. So I joined Infosys. I mean after that 6 months of IMS आहे. त्याच्यानंतर इन्फोसिस मध्ये मी 1-2.5 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मग मी परत MBA केलं. कारण मी मग विचार केला की आय टेक सम एक्सपिरियन्स आणि मग MBA करू. मग US ला कसं, किती वर्षांनी? मग हा, मग ते अजून लॉंग स्टोरी आहे. तर मग MBA त्याच्यानंतर मी 2.5 वर्षानंतर MBA ला वाईल वर्किंग ऑल्सो मी थोडं एक्झाम्स देतच होतो. आणि इव्हेंच्युअली मी मग हवं तसं कॉलेज आणि हे सगळं मिळाल्यावर मग मी इन्फोसिस क्विट करून मी MBA केलं चेन्नईमध्ये. अच्छा, IFMR म्हणून इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि तेच फायनान्स इज व्हेरी पॉप्युलर इन म्हणजे टॉप 20 मध्ये येतं ते. अच्छा. सो तिथून मी MBA केलं आणि त्याच्यानंतर मी Accenture मध्ये थ्रू कॅम्पस प्लेस झालो. आणि Accenture मध्ये 3-4 वर्ष काम केलं. दे हॅड दिस अपॉर्च्युनिटी इकडे US. तू Accenture मध्ये जॉब करताना चेन्नईमध्येच होतास का? नाही, Accenture मध्ये मला मुंबईमध्येच होतो. मी ऍक्च्युली इन्फोसिस मध्ये असताना मी चेन्नई आणि पुणे असे 2 लोकेशन्स मध्ये होतो. त्यामुळे मला बाहेर राहण्याचा कंटाळा आला. Accenture मध्ये मी आधी सांगितलं मला मुंबईमध्येच जर असेल तर. आणि लकीली दे हॅड मुंबईत, विक्रोळीमध्ये, मुंबईमध्ये. सो मग तेजस्वी, तुझं जेव्हा मास्टर झालं त्याच्यानंतर तुझं काय वर्क चालू होतं तिकडे? किंवा म्हणजे मी म्हटलं तसं पप्पांना थोडं हे असायचं दरवेळेला की तुझं शिक्षण झालं ते मला दर महिन्याला भेटायला यायचे. मग दर महिन्यात तुझं झाल्यावर तुला नक्की मिळणार आहे ना जॉब मिळणार आहे. तर मला ते फुल असं डोक्यात असायचं की मला ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मला काहीतरी शोधायलाच हवं. तर लकीली मास्टर्सला जेव्हा आमचं एक्झिबिशन होतं, म्हणजे मास्टर्सला माझं स्पेशलायझेशन म्युरल मध्ये झालं आणि कॉलेजमध्ये दरवर्षी एक अॅन्युअल एक्झिबिशन होतं. तर त्या एक्झिबिशनच्या वेळेला आमच्याकडे दीनानाथ थोपटे सर म्हणून खूप मोठे ते अभिनव कॉलेज म्हणून जे आहेत प्रिन्सिपल वगैरे होते. तर ते एक्झिबिशनच्या ओपनिंगला वगैरे आलेले आणि त्यांना माझं काम वगैरे आवडलं होतं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तुला काही मदत लागली तर सांग मला वगैरे असं. तर चालेल म्हणाले. आणि मला थोडं एक इंटर्नशिप सारखं पण करायचं असतं लास्ट इयरला. तर ते आम्ही
मी चूज केलेलं त्यांच्याकडे जाऊन करायचं, कारण ते स्कल्प्टर आहेत खूप मोठे आणि म्युरल आणि क्ले मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. तर मी त्यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे आम्ही इंटर्नशिप झाली तेव्हा मग खूप छान त्यांच्याबरोबरचा वेळ वगैरे गेला. मग माझं कॉलेज संपल्या मग त्यांना मी थोडंसं तेव्हा विचारलेलं की सर तुमच्याकडे काही काम असेल तर मला असं मिळेल का काम वगैरे. तर तेव्हा त्यांनी मला दिलेलं, बघ तुला जास्त तर असं नाही पण तेव्हा ते 5,000 मी देईन. मग माझं असं होतं की महिन्याचं माझं भाडं निघतं आणि खाणं निघतं. बस झालं माझ्यासाठी मला ते महत्वाचं होतं की त्यांच्या हाताखाली मला खूप खूप जमायचो. सकाळी 8-9ला जायचो, रात्री यायला 8-9 व्हायचंय आणि पुण्याची बस आणि सगळं करून जायचो. तर दमाला व्हायचं. पण तो जो काळ होता एवढा हेक्टिक असून मला तो खूप आवडायचा. दिवसभर क्ले मध्ये आणि सगळं डिटेल काम आजूबाजूला फुल एन्जॉय करत होते. त्यामुळे तो काळ खूप छान गेला. आणि मला मेन ते होतं की कॉलेज संपल्यावरती मी 15-20 दिवस फक्त सुट्टीला घरी आले आणि परत मला काम लागलं. काहीतरी मिळू शकतं या फील्डमध्ये, नाही असं नाही. तर मग तिथून सुरू केलं. तर त्याच दरम्यान माझी एक मैत्रीण खराडीला एका शाळेत शिकवत होती, म्युझिक टीचर होती ती. मग तिने सांगितलं की आर्टची वेकन्सी, आर्ट टीचरची आहे, तुला इंटरेस्ट असेल तर तू कर म्हणून. मग एक 4 महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये वगैरेच मी तिकडे ऍज अ आर्ट टीचर जॉईन झाले खराडीमध्ये. किती वर्ष जॉब केलं? 1 वर्षभर केला, कारण त्या दरम्यान मग माझं लग्न ठरलं आणि मग वर्षभर मी ते वर्ष 1 पूर्ण केलं. आणि सो मग तुमचं लग्न कसं ठरलं आणि कधी कधी भेटला एकमेकांना? 2013 मध्ये आय थिंक जानेवारीमध्ये आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो, म्हणजे थ्रू अरेंज मॅट्रिमोनियल साईट. म्हणजे ते वधूवर सूचक केंद्र असं जे म्हणतात प्रॉपर, ते आम्ही जैन. पण एनरोल कोणी केलेलं त्याच्यात? नाव तुम्ही स्वतः केलं होतं? पेरेंट्सनी केलं होतं. ऍक्च्युली त्याचं केंद्र पण पुण्यातच होतं. तर माझा जो भाऊ म्हटला चुलत भाऊ अमोल भैया, त्याने केलं होतं माझं नाव. म्हणजे मम्मी पप्पा वगैरे आमच्याकडे पहिल्यांदाच मीच लग्नाला पहिले, तर त्यांना कसं करायचं आणि त्यांना थोडंसं माहिती असतं, गावाकडे थोडंसं माहिती असतं. त्यांनी नेऊन मला माझं नाव वगैरे एनरोल केलं होतं. आणि माझ्याकडून त्यांनी केलेलं ह्यांचं चालूच होतं. आमचा आधीपासून माझं सहज चालूच होता. आय थिंक 1-2 वर्ष आधी चालूच असेल. म्हणजे खूप मुली बघितल्या. आणि तू सगळं फर्स्ट म्हणजे आमच्याकडे कसं असतं की जे नाव वगैरे नोंदवतो की त्याच्यानंतर सुद्धा जो पहिला मुलगा बघायला येतो त्याला सुद्धा मुहूर्त वगैरे बघतात जनरली. मग ते अक्षय तृतीया, माझं नाव नोंदवल्यानंतर एक पहिलं स्थळ आलं, ते अक्षय तृतीया वगैरे. मग माझ्या काकू ज्या आहेत त्यांनी एक मुलगा जन्म, तो मोठा होता, म्हणजे आधीच ठरलं होतं की त्याला नाहीच म्हणायचंय पण मुहूर्त चांगला म्हणून त्याला पहिलं बघायला सुरुवात करायची आहे. आणि मी शिकत होते, मी मास्टर्सचं माझं चालू होतं, शेवटचं वर्ष होतं, म्हणून मग ते त्याचा बघायचा कार्यक्रम केलेला. मग आणि ते झालं नाही वगैरे झालं. त्याच्यानंतर एकदा सौरभच्या बाबांचा कॉल, म्हणजे आईचा नंबर दिला होता, मग त्यांचा कॉल आला होता. मग तेव्हा मम्मीने सांगितलं की नाही, ती अजून शिक्षण पूर्ण करतेय, आम्ही आता काही बघत नाहीये तिला. कॉलेजमध्ये असतात 2012 मध्ये की आता आम्ही बघत नाहीये तिला म्हणून, वर्षभर आधीच. मग काय कशी होती पहिली भेट? जेव्हा भेटला ठरवलं त्याच्यानंतर पप्पानी परत 2013 मध्ये कॉल केला, ते सौरभच्या पप्पाने तोपर्यंत. तेव्हा मग विचारलं की तुम्ही आता बघताय का तिच्यासाठी स्थळ? त्यांना तू आवडली होती? ते ओळखत होते वगैरे? ते मंडळात ते मासिक जे असतं त्याच्यात कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळे दिलेले असतात, ते शॉर्टलिस्ट करून कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असं जनरली ती प्रोसेस असते. त्यांनी मग परत कॉल केला होता आईला की आहे का, तुम्ही बघताय का आता तिचं झालं का पूर्ण? कधी भेटला ऍक्च्युअली प्रत्यक्ष एकमेकांना? तर आम्ही 26 जानेवारीला आय थिंक 2013 मध्ये तेव्हा भेटलो. म्हणजे ऍक्च्युली सौरभच्या आईला सांगितलं तसं खूप सोशल वर्कर आहेत, त्यांचं साताऱ्यामध्ये एक मीटिंग वगैरे होती त्यांची, त्याच्यासाठी ते गेले होते. आणि येता येता आम्ही म्हटलं की जर म्हणजे टाइम आणि हे सगळं सूट होत असेल तर ती आलेली चुलत भावाकडे, आणि आम्ही येता येता साताऱ्यावरून थांबलेलो 1-2 तासात असं भेटून ते बघून. मग किती वेळ गेला म्हणजे मग भेटणं आणि लग्न ह्याच्यात? मग किती काय एंगेजमेंट झाली 4 महिने मे मध्ये, आणि लग्न नोव्हेंबर मध्ये. वर्ष गेलं 1 वर्षात. आणि मग तुम्ही इथे कधी आलात आणि कसे आहात? इथे आम्ही 2015 मध्ये आलो. लग्न आमचं 2013 नोव्हेंबर मध्ये झालं,
त्याच्यानंतर मी ऍक्सेंचर मुंबईत होतो, तर माझं हे रेग्युलर चालूच होतं. मध्ये 3 महिन्यासाठी मी पॅरिसला गेलेलो. म्हणजे आम्हाला दोघांना पण जायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली त्यावेळी तिचं डॉक्युमेंटेशन वगैरे विजा रेडी नव्हता आणि ते लगेच इमिडिएटली झालं नव्हतं, तर मी त्यावेळी जाऊन आलो. आणि मग नेक्स्ट टाइम या प्रोजेक्टसाठी युएसची अपॉर्च्युनिटी होती, तर मग 2015 मध्ये तोपर्यंत सगळं झालेलं डॉक्युमेंटेशन. मग 2015 मध्ये आम्ही आलो. तुम्ही इथे चालत सॅन अँटोनियोमध्ये चालत? नाही, आम्ही आधी न्यू जर्सी मध्ये होतो. किती वर्ष होतात न्यू जर्सी? न्यू जर्सी मध्ये 1च वर्ष होतं तसं. आय थिंक 2015 फेब्रुवारी 1.25 वर्ष होतो. 2016 मध्ये सॅन अँटोनियो. इकडचा प्रोजेक्ट तुला मिळाला? ऍक्च्युली काय झालं म्हणजे मी त्यावेळी ऍक्सेंचर मध्ये होतो आणि इथे काही माझे कलिग्स USA साठी काम करत होते थ्रू HCL, आणि ते सेम प्लॅटफॉर्म सेम प्रॉडक्ट साठी. तर त्यांनी मला रेफर केलं की डू वॉन्ट टू कम, म्हणजे तर मग आम्ही म्हटलं की बघूया लाईक ट्राय करून. सो वी मूव्ड 2016 इकडे मूव्ह झाला. ओके. इथे आल्यानंतर तेजश्री, तू आता एक्झिबिशन्स मध्ये तुझं वर्क डिस्प्ले होतं, राईट? तुझे बूथ्स असतात सॅन अँटोनियो सिटीमध्ये, थ्रू त्यांचे वेगवेगळे जिथे इव्हेंट्स असतात तिथे आउट ऑफ सिटी पण तू करतोस. मग तो सगळा एक्सपिरियन्स तुझा कसा आहे, त्याच्याबद्दल काय सांगशील? छान आहे. म्हणजे तेच आहे की शिकायचीच प्रोसेस आहे की तुम्ही इंडियात असं तो टोटल तिथे तुम्हाला की बाहेर पडलं 4 ठिकाणी विचारा चौकशी केलं इझिली मिळते. इथे कुठून कसं जायचं कळत नाही कधी कधी, पण सौरभ असतो माझ्या बरोबर, बऱ्याच गोष्टी तो इझी करतो माझ्यासाठी. मला ऍक्च्युली तोच प्रश्न आहे, कारण सौरभ कम्प्लिटली वेगळा फील्ड आहे, तुझं कम्प्लीट वेगळं आहे. जेव्हा एका प्रोफेशन मध्ये नवरा बायको असतात तेव्हा वर्क प्रेशर, सगळं वर्किंग आवर्स वगैरे सगळं माहिती असतं की हे आहे. मग तुमच्या दोघांचं म्हणजे कसं नाही, कारण आम्ही बघतो त्याचा सपोर्ट तुला, म्हणजे त्याच्याशिवाय माझं शक्यच नाहीये. कारण एक तर इथे तसंही नवरा बायकोनी दोघांनी एकत्र सगळं केल्याशिवाय काहीही होणं शक्य नाहीये. त्यात माझ्या फील्डमध्ये तर बऱ्याच गोष्टींसाठी हातपाय मारायला लागतात, कुठे जायचं, कसं जायचं, काय जायचं. त्यात इंग्लिशचा माझा आता थोडं मला सेटल व्हायला लागलं. मला आधी इंग्लिशचं फार एवढं कळतही नव्हतं, पण त्याच्या सपोर्टमध्ये बऱ्याच गोष्टी मी शिकतेय किंवा मग तो माझ्यासाठी सगळं होतं. कधी कधी की ओरडायचं पण तोच, मित्र पण तोच, सगळं त्याचं असतं. सो हा, म्हणजे ते होतं की काय शोधायचं, कुठून शोधायचं. आणि मे बी आमचे फील्ड दोघांचे वेगळे, त्याच्यामुळे जरा आम्हाला बरं एका बरोबर, त्यामुळे त्याच्यासाठी आमचं जास्त हे होत नाही. पण ते आहे की तो सपोर्ट करतो म्हणून बऱ्याच गोष्टी आहेत की तो सांगतो. मी बऱ्याच वेळा सुरुवातीला आपल्याला फायनान्शियली कधी कधी वाटतं की घर घेतलं तेव्हा की बाबा थोडा माझा हातभार लागला तर बरं. मग त्यावेळेला मला असं वाटत होतं की काही फ्रेंड्सने सजेस्ट केलं की जरी तू आर्टची असते तरी या फील्डमध्ये तुला इथे जॉब तर करू शकते, तुला करायचा आहे का? तर मी त्याला विचारलं मी करू का? म्हटलं तुला ते आवडणार नाही, तू जाऊही नको त्याच्यात. ओके, तुझं नाही येते, तुझं नाही, तुला जे आवडते ते तू कर. म्हणजे तुझं आयटी मध्ये वगैरे काही फ्रेंड्सने सजेस्ट केलेलं की कॅन लाईक गो आयटी. म्हणजे आमचं तसं डिस्कशन झालं की लाईक तुला आवडणार नाही काय एक्सेल शीट्स आणि ह्याच्यात वगैरे, त्याच्यापेक्षा तू जे आर्ट करतेस तुझ्या इनिशियल मोटिवेशन तू ते फील्ड घेतलंय, म्हणजे त्याने समजून घेतलं पॅशन आहे, ती पॅशन आहे. त्याच्या घरात पूर्ण रेफरन्स तसं आहे की त्याचे पेरेंट्स जे आहेत ते साहित्यिक फील्ड मधले आहेत, त्याची बहीण जी आहे ती डॉक्टर आहे तरी ती अँकर आहे, ती टीव्ही चॅनल्स वरती वगैरे अँकरिंग करतात. तर त्या सगळ्यांना त्या फील्ड विषयी इतकं कौतुक आहे की तसं बघितलं तर जसं मी म्हटलं की शिक्षणाच्या बाबतीत हे फील्ड चूज करताना लोकांना माहिती नव्हतं, तसं लग्नाच्या बाबतीतही होतं. लोकांना जर मी सांगितलं की तू काय करते, मी MBA, माझी डिग्री काय, तर MBA म्हटलं लोकांना MBA ऐकायचं की अरे वा छान आहे MBA. पण मग MBA म्हटलं MBA म्हणजे काय, व्हिज्युअल आर्ट, अच्छा आर्टची आहे तू, तो बरोबर टोन बरोबर हे होतं. पण त्यांच्याकडे ते त्यांनी चांगल्या मी घेतलं की अरे तू व्हिज्युअल आर्ट मध्ये आहेस, तर त्यांना ते कौतुक होतं त्या फील्ड विषयी. सो मी जेव्हा या घरात पडले तेव्हा मेन आपल्याला माहिती नसतं अरेंज मॅरेज मध्ये, पण मला ते होतं की यांना माझ्या फील्ड विषयी एवढं कौतुक आहे, ही एक गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. खूप मोठा सपोर्ट तुला म्हणजे मी इथं असो की इथे आम्ही दोघं जरी असलो तरी तिकडूनही माझे सासू सासरे म्हणा किंवा माझी नणंद, ते तिकडून सपोर्ट त्यांचा तसाही असतो. जसं माझ्या माहेरी आहे आई वडील आणि भावाचं, तसं त्यांचाही तिकडून आहे. मला तर कौतुक जास्त होतं कारण मी आर्टमध्ये 35% आई वडील
त्याच्याशिवाय तू काय आर्ट्स मध्ये ड्रॉइंग म्हणा किंवा आपण कॉलेज किंवा स्कूलमध्ये ऍज अ एक सब्जेक्ट म्हणून त्याला घेतलेला असतं. 10वी नंतर आपण शक्यतो लक्ष सब्जेक्ट मध्ये तो पण सब्जेक्ट मध्ये मी तेवढा चांगला नव्हतो. म्हणजे लाईक ड्रॉइंग करताना मी झाडावर असे द्राक्ष वगैरे काढलेले लहानपणी, तर ते टीचर म्हटलं की हे असं नसतं. तर ते बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या. पण एकदा आय थिंक काहीतरी एलिमेंटरी मध्ये वगैरे मला क्वालिफाय झालेलो मी, त्यामुळे पण घरी खुश होतो. आर्टशी थोडं आहे म्हणजे पण या ड्रॉइंग पण मला म्हणजे मी लिखाण वगैरे थोडंफार करायचो, कारण घरी लिखाण खूप छान करतो, खूपच छान. माझं हे माहिती नव्हतं. हा. हे फार नाही, बट लहानपणी Short stories वगैरे कॉलेजमध्ये हा थोडंफार लिखाण करायचो. म्हणजे त्याची शब्द रचना आणि हे खूप सुंदर असतं. कारण मला वाटतं म्हणजे ते आई वडिलांकडनं आलं तसं लाईट रिडिंग आपण जे म्हणतो ना, तसं हलका फुलका असतं. ललित साहित्य. हा, खूप छान आहे. खूप छान. म्हणजे आवड, तुला वाचायची आवड आधीपासून असेल, कारण घरी त्या ट्रेंडमध्ये होतेस. बरोबर. मग आता तुला जे म्युरल आर्ट्स म्हणजे जे तू स्कल्पचर्स वगैरे करते ते तू अजूनही इथे करतेस? हो, मी आता इरा सोमित झाले, त्याच्यानंतर म्हणजे थोडं आपण घरात बांधलेले असतो जरा, पण ते आता जसे जसे ते मोठे होतात त्याच्यानंतर मग मी थोडंसं फ्रीलान्सिंग करायला सुरू केलं. आणि सगळ्यात छान म्हणजे इकडे जे आपले फ्रेंड सर्कल असतात ते खूप सपोर्ट करतात. म्हणजे मला पहिला ब्रेक इथे सगळ्या फ्रेंड्सनीच दिला. म्युरलसाठी माझं पहिलंच म्युरल इथे मी माझ्या मैत्रिणीच्या घरी केलं. तर तिला एकदा फक्त तिने बघितलं होतं सोशल मीडियावरती की मी क्लेवर केलं आणि म्युरल केलेलं आहे. तर तेवढ्यावरती तिने मला फक्त तिचं जे 3x5 आहे, 4x6 वगैरे असं म्युरल केलेलं आहे तिच्या घरी. तर त्याच्यानंतर तिने खूप म्हणजे सुरुवातीला त्या लोकांनी खूप पेंटिंग असो म्युरल असो, आता मला कॉन्फिडन्स आहे की मी करेन, पण त्या लोकांनी तेव्हा खूप कॉन्फिडन्स दिला की आम्हाला कॉन्फिडन्स आहे, तू करशील तर तू कर, बिनधास्त तुला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा घे. आणि तेव्हा तिने प्रोफेशनली फार केलं नव्हतं, जस्ट कॉलेजचं वर्क होतं, बट त्याच्यावरून तिने स्टार्ट केलं. हो, म्हणजे आता मी बघते तू हिनाच्या वगैरे ज्या ऑर्डर्स घेतेस ते म्हणजे क्रेझी आहे तुझं काम. युअर लाईक हातात येत नाहीये सध्या, इतकं काम आहे. टचवूड तुला असंच काम नेहमी मिळत राहते. तुझे आता तेजश्री सौरभ आर्ट हे जे इनिशिएटिव्ह सुरू केलंयस तुझं जे काय सांगशील त्याच्याबद्दल? तेजश्री सौरभ आर्टच्या अंडर आता मी फ्रीलान्सिंग करते आणि मी आर्ट क्लासेस घेते, म्हणजे पेंटिंग म्युरल्सचे ऑर्डर्स घेते मी. आणि प्लस मी आता किड्स साठी किंवा अडल्ट साठी हॉबी क्लासेस असं सुरू केलंय की सगळ्या एज ग्रुपसाठी 5 वर्षापासून पुढे. तर आता ते क्लासेस असतात. आता सध्या एव्हरी वेन्सडे चालू आहे 5 ते 6 आणि 6 ते 7 असे 2 बॅचेस आहेत. आणि अजून काही इंटरेस्ट फॉर्म्स आहेत माझ्याकडे की ट्यूजडे आणि थर्सडेच्या बॅचेसच्या. ओके. तर ते क्लासेस चालू केलेत. मग मी थोडं ट्रॅडिशनल वेनी त्यांना आवडेल अशा ह्याने आर्टचं शिकवायचं असं माझा प्रयत्न आहे. ओके ओके. आणि अडल्टसाठी मग टॅटू पण करतेस आय थिंक? येस, टॅटूचाही कोर्स मी केलाय. मी टॅटू मी करते. फक्त इथे मी ऑलरेडी 2 वर्षापूर्वी इंडियात त्याच्यासाठी 1 लाखभर पैसे घातलेत आणि इथे आल्यानंतर मी त्याच्यासाठी जॉईन करण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण सगळ्या स्टुडिओज मध्ये जनरली डिरेक्टली ते नाही घेत. त्यांचं असं की तुम्हाला अप्रेंटिसशिप करायला लागते आणि त्याच्यासाठी परत तुम्हाला 8,000 भरायला लागतात. सो माझी त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर लायसन्स हवं असेल तर लायसन्ससाठी तुम्हाला कमर्शियल एरियाज मध्ये तुम्हाला शॉप उघडायला लागतं एकतर, नाहीतर अप्रेंटिसशिप. मग अप्रेंटिसशिपसाठी पैसे भरून परत ते करणं मला, त्यामुळे अजून तेवढ्या त्याच्यावरती मी काम नाही चालू केलं. पण जे आपले फ्रेंड सर्कल मधले आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी करते, ओळखीच्यांचे. तू सांगत होतीस की तू मुलांसाठी तर आर्ट क्लास केलेलास, पण अडल्ट साठी पण तू काही सांगत होतीस की? हा, अडल्ट साठी हॉबी क्लासेस म्हणजे किड्स साठी कसं की त्यांना त्यांचे आर्टचे सगळे बेसिक्स कसे क्लिअर होतील. आणि अडल्ट्सना इच्छा ही असते की त्यांच्या घरामध्ये त्यांनी केलेली गोष्ट कशी त्यांच्या हाताची लावता येईल. सो ते त्यांचा प्रोजेक्ट घेऊन येऊन माझ्याकडे आम्हाला हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, तर त्यांना मी असेच गाईड करते की तुम्ही कुठून स्टार्ट करून कसं ते कम्प्लीट करू शकता. तर ते फुलफिलमेंट असते की हे मी माझ्या हाताने माझ्या घरासाठी बनवलेली गोष्ट. सो आता लकीली आज आपल्याकडे तेजस्वीचे आई वडीलही आलेले आहेत. सो ते आपल्याला जॉईन करणार आहेत. सो काका काकू तुम्ही जर आम्हाला इथे जॉईन करायला आम्हाला आनंद होईल. सो आता आपल्या बरोबर आहेत तेजश्रीचे मम्मी आणि पप्पा. ते दोघेही जस्ट नुकतेच इंडियावरून आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी 2 मिनिटं गप्पा मारूया. सो दादा, अजून कसं वाटतं तुम्हाला युएसला येऊन, सॅन अँटोनियोला येऊन? छान वाटतं. अच्छा. सो आम्हाला काय सांगाल तुम्ही तेजश्री बद्दल, सौरभ बद्दल? ते सौरभ आम्हाला जावे मिळालं ते आम्ही भाग्य समजतो. नक्कीच. आणि तेजश्री बद्दल काय सांगाल?
तेजस्वी जिथे जाईल तिथे ती छान काम करते. हा, छान काम करणार. म्हणजे तिचा दापोली ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास ह्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? एकदम म्हणजे खूप छान आहे तिचा प्रवास तो. त्यांचं शिक्षण वगैरे छान झालंय सुरुवातीपासून. तिचा काही त्रास नाही तिला म्हणजे शिक्षणासाठी किंवा कायसाठी, कारण तिला तिचा मोठा भाऊ होता तो हो जरा म्हणजे पहिल्या मुलाला जरा हे असतं ना लहान असतं. हो बरोबर. त्याचं बघून ती बरोबर चांगली व्हायची. नाही पण ती समजूतदार आहेच ना, आहे. त्याबद्दल तर काहीच प्रश्न नसेल. लहानपणी कशी होती, मस्तीखोर होती? कारण आता आम्ही बघतो ती खूप तेच सांगते ना, मोठ्या भावाला जो म्हणजे पनिशमेंट मिळते ते बघून तेच अच्छा, म्हणजे मग आपण सावध व्हायचं लगेच ते. अच्छा, असं दापोली ते अमेरिका, आणि आता अमेरिकेत ती खूप छान करते. हो. म्हणजे गेले 2 वर्ष ती खूप सक्सेसफुल, आणि आय एम शुअर की आता अजून अजून तिचं नाव होत जाणार आहे पुढे. सो काय वाटतं तुम्हाला, म्हणजे जेव्हा तसं तेजश्रीला बघता आणि आता बघता काय वाटतं? नाही, तिच्याबद्दल मला पहिल्यापासूनच वाटतं ती पुढे काहीतरी होणार छान. पण तिला सौरभांचा म्हणजे सपोर्ट इतका आहे की त्याचा आम्हाला अभिमान वाटतो खरं म्हणजे. बरोबर. खूप छान. हा, सर्वांच्या घरच्यांचा आणि त्या स्वतः सर्वांचा. नाही म्हणतात ना, आणि एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्री असते त्याप्रमाणे तिच्या मागे सौरभ. अगदी बरोबर. अगदी खूप अगदी छान. बरोबर. हो. नाही, आणि हे बघतोच आम्ही, म्हणजे सौरभ असो किंवा सौरभची फॅमिली आता मागे हा. काका आलेले, हो. म्हणजे त्यांचा जो काही तिला सपोर्ट आहे तो नाही, खरंच खूप कौतुकास्पद खूपच छान आहे. आहे. खूप खूप आणि तो असाच राहायला हो. पाहिजे आणि असाच राहील. आणि त्यांनाही तिचं म्हणजे कौतुक आहे, बरोबर. खूप कौतुक आहे त्यांना. हो. आपल्याला जॉईन करतात आज इरा आणि सौमित सुद्धा. सौमित. सो इरा, तू सांग मला, तुला काय काय हॉबीज आहेत, तुला काय काय करायला आवडतं? मला डान्स करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं आणि आर्ट आवडतं. आणि तू डान्स शिकतेस ना, आणि सिंगिंग पण शिकतेस, गाणं पण शिकतेस. छान. आणि सौमित, तुला काय करायला आवडतं? डान्स आणि आर्ट. डान्स आणि आर्ट्स. ओके. आणि खेळायला आवडतं. आणि आर्ट्स मध्ये तू ड्रॉइंग करतो की पेंटिंग करतो की दोन्ही? दोन्ही. दोन्ही. अच्छा, छान. ओके. सो तेजस्वी, तू आता सॅमच्या प्रत्येक इव्हेंट मध्ये जे काही डेकोरेशन असेल, बॅकग्राऊंड जे काही अरेंजमेंट असेल, त्याच्यामध्ये तू पूर्णपणे आयडिया तुझीच असतेस, इम्प्लिमेंटेशनला तू असतेस, सर्व तर असतोच डेफिनेटली, व्हिडिओग्राफी तो मोस्टली कव्हर करतोच. इव्हन सॅमचा लोगो ही तेजस्वीनेच बनवला आहे, जर कुणाला माहिती नसेल तर. तू सॅम बरोबर पहिल्यापासून असोसिएटेड आहेस, right? सगळ्या इव्हेंट्स पासून म्हणा किंवा सगळ्या अरेंजमेंटसाठी. सो मग तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? सो सॅम म्हणजे सगळ्यांसाठी एक भावना आहे, कारण सहसा सगळे म्हटलेत आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूज मध्ये किंवा सगळ्यांसाठी की घरातून जेव्हा आपण येतो इथे, तर इथे आल्यानंतर आपण मिस करत असतो घरच्यांना वगैरे. पण तुम्ही एकदा सॅम मध्ये आलात की तुम्हाला वेळही घरच्यांना मिस करायला इतकं म्हणजे असतं की घरच्यांचंही, पण खूप गोष्टी इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी चालू असतात. आणि आपण आपलं जे लहानपण एन्जॉय केलंय, तर आता माझे सासू सासरे मध्ये आले होते, तर ते जेव्हा इथे आले तेव्हा आपल्या सगळ्यांबरोबर आपल्या सगळ्या इव्हेंट्स मध्ये जेव्हा ते आले, तर तेव्हाही त्यांचं मत होतं की हा जो भारत आहे किंवा हा जो महाराष्ट्र आहे हा तुम्ही लहान असतानाचा होता, आता खूप पुढे गेलंय सगळं, बरोबर. आणि तुम्ही आता हे सगळं जपताय ते इथे जपताय. आता तिथे तसं इंडियामध्ये तसं भारतात नाही आता. तर आपण सगळेजण ते जपायचा प्रयत्न करतो. ही मला गोष्ट खूप चांगली वाटते की जे किल्ले बनवणं म्हणा, कंदील बनवणं म्हणा, किंवा अजूनही श्लोक, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे सॅममध्ये जे इनिशिएटिव्ह आता घेतले जात आहेत, त्या सगळ्यातून सगळ्या मुलांना आपलं लहानपण पुन्हा शिकायला मिळते आणि आपल्यालाही जगायला मिळते ते पुन्हा. तर सॅमचे सगळे इनिशिएटिव्ह अप्रिशिएशन सारखे आहेत की खूपच सुंदर आहेत, आणि सगळे कमिटीज जे नवीन नवीन प्रत्येक वर्षी दरवर्षी ते वरच्या टप्प्यावरती नेऊन ठेवतायत सॅमला. खूप छान गोष्ट आहे. सौरभ, तू काय सांगशील? हो, म्हणजे नक्कीच बरेच वेगवेगळे इनिशिएटिव्ह, आणि यावर्षी तर आय थिंक अजून भरपूर वेगवेगळे नवीन. आम्ही ऍक्च्युली स्टार्ट केलं, आय थिंक तिला डान्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे फर्स्ट सॅम डान्स वरून सुरुवात केली. बट आता म्हणजे एवढे इनिशिएटिव्ह मुलांना, आणि आम्ही पण, सो इट इज रिअली लाईक अमेझिंग. चालू आहे, खूप छान वाटतं. ॲज शी सेड, लाईक फॅमिली सारखं आहे आपलं सॅम म्हणजे. छान छान, खूप छान. अजून तुम्हाला काही ऍड करायचं, काय बोलायचंय कशाबद्दल इन जनरल? आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलो आता. नाही, सॅम मध्ये जे आहे सगळं छान आहे, आणि ज्या गोष्टी नवीन नवीन चालू आहेत, आणि सगळ्यांची जी एनर्जी असते, एन्थुसिझम जो आहे तो खूप भारी आहे. सो काही म्हणजे जे चाललंय ते छान आहे. छान. Okay.
ठीक आहे, मग आता आजच्या कार्यक्रम संपवण्याच्या आधी, सांगता करण्याच्या आधी एक छान उखाणा होऊन जाऊ दे. अरे देवा. सप्तपदीच्या वाटेवर घेतलेल्या सर्व शब्दांप्रमाणे मी तुझी साथ देईन. तुझ्यासाठी एक शर्ट घेताना माझ्यासाठी 2 साड्या आणि 4 ड्रेस घेईन. सौरभ रेडी आहेस ना की बाबा? बेसिकली सौरभला मेसेज पास केलेला आहे की तुला शर्ट आणल्यावर समज. So 1:4 रेशो आहे, लक्षात ठेव. सौरभ, आता तू काय उखाणा घेशील? तर ऍक्च्युली आता आपल्या म्हणजे मी 90sच्या वेळी आपण कॉम्प्युटरमध्ये एक फ्लॉपी डिस्क वगैरे असायची. ब्लॅक कलरची Black. म्हणून जरा बॅकग्राऊंड होतो, मे बी नवीन जेनझीला माहिती कॉम्प्युटरमध्ये घालतात फ्लॉपी डिस्क. तेजस्वीशी लग्न करून घेतली मी रिस्क. सो हे होते तेजश्री मगदूम आणि सौरभ मगदूम. आम्हाला गप्पा मारायला तर ऑफकोर्स खूप मजा आली, खूप कळालं त्यांच्याबद्दल. त्यांच्या आई वडिलांनाही भेटून खूप मजा आली. तुम्हाला इंटरव्ह्यू खूप आवडेल नक्कीच. आम्हाला जॉईन केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद आणि नमस्कार. थँक्यू सो मच राकेश, सोनाली आणि सर्व सॅमच्या टीमला आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.